महंत सुधीरदास महाराज आपल्या सोबत आहे। महाराज, आज काय विधी असणार आहे? कारण की उद्या प्राणप्रतिष्ठापना आहे। 16 तारखेला जी पूजा सुरू झाली त्या पूजेचा आजचा शेवटचा दिवस आहे। तसं वास्तविक पाहिलं तर शेवटचा दिवस उद्या आहे। आज जे आहे, आज आचमन प्राणायाम करून चारी वेदांचे मंत्रघोष मंत्रपाठ त्या ठिकाणी होतील। देवता, स्थापित देवतांचं पूजन, गणपतीचं पूजन, स्थापित देवता, यंत्रदेवता, वास्तू, ध्रुव इत्यादी प्रतिमांचं प्रातपूजन होईल। त्याचप्रमाणे देवतांचे जे अधिवास काही राहिलेले आहेत, तर आज शय्यादिवास देखील त्या ठिकाणी देवतांचा होईल। आणि काल जो आपला विषय झाला होता तो केशरामध्ये देवता ठेवल्या जातील। शय्यादिवासाबरोबर धान्यादिवास इत्यादी जे वास राहिलेले आहेत त्या सर्व पूर्ण होऊन उत्तरांग हवन जे आहे, प्रायश्चित्ताचं जे हवन आहे, व्यारतीचे जे हवन आहे, कर्मामध्ये काही न्यून अतिरिक्त दोष राहिले असता त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्या ठिकाणी प्रायश्चित्त हवन ते देखील आज संपन्न होईल। आणि अशा पद्धतीने पूर्वांगाचा आणि उत्तरांगाचा एक मध्यबिंदू आजच्या दिवशी येईल आणि उद्या सकाळी मुख्य प्राणप्रतिष्ठेला विधानाला सुरुवात होतील। महाराज, उद्या प्राणप्रतिष्ठेची पूजा कशी असणार आहे? नेमका किती वेळाची ती पूजा असणार? आता काही पूजा ज्या आहेत त्या पहाटे 5:30 पासूनच सुरुवात होतील आणि मुख्य जी आदरणीय मोदीजी यांच्या हस्ते जी प्राणप्रतिष्ठेचा विधान आहे ते एक्झॅक्ट मुहूर्तावरती सर्व पूजा संपन्न होऊन फक्त देवतांच्या डोळ्यावरची जी पट्टी आहे ती काढण्याचा मुख्य विधी आणि प्राणप्रतिष्ठा ही जो मुहूर्त दिलेला आहे मृगशीर्ष नक्षत्रावरचा त्याच वेळेला तिथे होणार आहे। महंत म्हणून कसं वाटतं? देव दुर्लभ योग तुम्ही म्हणता, हा किती आनंदी आहात तुम्ही? ते आज बघा तुम्ही, भारतातले सर्व संप्रदायाचे आज लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि असा असताना हा जो दिव्यानंद आहे त्यामध्ये काही अपवाद पण झाले। शंकराचार्यांसारख्या मंडळींनी काही खोड्या देखील काढल्या, तर आम्ही त्यांना उत्तर दिलं की प्रभू रामचंद्रांनी रामेश्वराची जी प्रतिष्ठा केली तर फक्त वाळूची शिवपिंड तयार केली ना। राम आणि लक्ष्मण तिथे पूजेला बसले, शिवपिंड तयार केली वाळूची आणि तिथे प्राणप्रतिष्ठा झाली। त्याच्यानंतर मंदिर बांधलं गेलं। म्हणजे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली? साक्षात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते। इथे तर मंदिर 2 मजले पूर्ण झालंय ना, त्यामुळे त्याचं काय? रामेश्वराची जर प्राणप्रतिष्ठा अशी होऊ शकते तर ह्या मंदिराचं काय? त्यामुळे तो सर्व प्रश्न निकालात निघालेले आहेत। 3 शंकराचार्य एका बाजूला आलेत। आज विजेंद्र सरस्वती कांची कामाकोटी पीठाचे शंकराचार्य 12 वाजता आतमध्ये दर्शनाला देखील जाणार आहेत। आनंदी आहात तुम्ही? कारण की अयोध्या सजलेली आहे, दिवाळीसारखा उत्सव साजरा होतो। आपण गदी माडगुळकरांनी आणि सुधीर फडक्यांनी अत्यंत सुंदर लिहिलंय, अयोध्या मनोनिर्मित नगरी, आणि ती सत्ययुगात अयोध्या कशी असेल याचं आम्ही याची देही याची डोळा धन्य झालो आम्ही। धन्य झाले आणि देश विदेशातले राम भक्त धन्य झालेले आहे। महाराज म्हणतात की हा देव दुर्लभ योग आहे, देवांनाही दुर्लभ असा हा योग आहे। आणि उद्या 500 वर्षाची प्रतीक्षा संपत आहे। श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या या मंदिरात होती। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।